नमस्कार मित्रांनो, मी मित्र ओमकार गावडे आणि आज आपण पाहत आहे की आपल्याकडे पावसाचा जोर जो आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतो आणि एक छोटा व्हिडिओ बनवतोय. कारण काय तर आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी यासाठी. आता आपण बघतोय की जसं पावसामध्ये सापांच्या बिळांमध्ये पाणी जातं तसंच साप बाहेर पडायला सुरुवात होतात आणि आपण जिकडे तिकडे फिरत असतो, कुठेतरी चुकून साप दिसतो, काही लोक मारतात. तर त्यांना न मारता सर्पमित्रांना पाचारण करून किंवा लांब काठीने त्यांना दूर सारून आपण त्यांना वाचून आपलं आयुष्य आपण वाचू शकतो. मग त्यासाठीच एक छोटा व्हिडिओ आहे की आपण घोणस आणि अजगर हा जो साप आहे याच्यामध्ये आपण फरक समजत नाही आणि याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे. तुम्ही या ठिकाणी डिझाईन पाहू शकता. जो हा आता एक छोटं अजगराचं पिल्लू आहे. अशी या ठिकाणी मी सकाळी 4 पिल्लं रेस्क्यू केलीत. मग त्यापैकी हे एक पिल्लू आहे. त्याच्यामध्ये ही डिझाईन जी आहे ही अजगराची आहे आणि आता बऱ्याचशा सापांचा म्हणजे धामण असेल, दिवड असेल, घोणस, त्याच्यानंतर नागाची पिल्लं, अजगराची पिल्लं हे आपल्याला बाहेर पडताना दिसतात. मग त्याबरोबर जी पिल्लं जी आहे ती एकाच ठिकाणी आपल्याला अनेक दिसू शकतात. जसं की मी आता ही पिल्लं आज सकाळी 4 आणि काल 3 अशी 7 पिल्लं रेस्क्यू केली होती. त्यापैकी 3 पिल्लं मी सकाळी रेस्क्यू करून रिलीज केली आणि त्यानंतर ही जी 4 पिल्लं सकाळी होती ती रेस्क्यू केलेली आहेत आणि ते आता मी रिलीज करण्यासाठी जंगलात आलेलो आहे. त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आपला निसर्ग वाचवण्यासाठी आणि आपलं मानवी जे आपण समाज आहे हा वाचवण्यासाठी आपल्याला साप पण गरजेचं आहे, तसेच पक्षी प्राणी हेही गरजेचे आहेत. मग आपण निसर्ग वाचूया यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो तुम्ही नक्कीच पाळाल याची मी आशा बाळगतो. आणि आता या तुमच्या समक्ष या सापांना मी रिलीज करतो. धन्यवाद.